तुम्हाला 20,000च्या आत एक ऑलराऊंडर फोन घ्यायचा असेल तर पोको M8 5G लॉन्च झालाय। यात आपल्याला 6.77 इंचेसचा 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळतो, जो कर्व्ड डिझाईनमुळे प्रीमियम तर वाटतो, सोबत 3200 नीट पीक ब्राईटनेसमुळे उन्हात देखील ब्राईट दिसतो। IP66 डस्ट अँड वॉटर रेजिस्टंट रेटिंग आणि मिलिटरी स्टँडर्ड 810 सर्टिफिकेशन रेटिंग यात आहे। सध्या इंडस्ट्री टिपिकली 1.5 मीटर पर्यंत ड्युरेबिलिटी टेस्ट करते, पण आम्ही याची ड्युरेबिलिटी चेक करायला या फोनला 1.7 मीटर वरून खाली पाडलं तरी याला काहीच झालं नाही। हा फक्त 7.35 mm असल्याने या सेगमेंट मधील हा सर्वात स्लिमेस्ट आणि लाइटेस्ट फोन आहे। परफॉर्मन्स साठी 8,25,000 आणतो तो स्कोर सोबत स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर दिलंय, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि स्मूथ गेमिंग तुम्ही करू शकता। मला नॉर्मल यूज मध्ये याची 5520 mAh ची बॅटरी 1.5 दिवस टिकली। याला तुम्ही 45 वॅट फास्ट चार्जरने चार्ज करू शकता, तर 18 वॅटचा रिव्हर्स चार्जिंग फीचर देखील यात आहे। 4 अँड्रॉइड अपग्रेड प्लस 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आपल्याला मिळून जातील, त्यामुळे भरपूर वर्ष काही टेन्शन नाही। मागे 50 मेगापिक्सल AI ड्युअल कॅमेरा मिळतो, ज्यातून तुम्ही 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करू शकता, तर समोर 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलाय। तसेच पोकोचे भरपूर AI फीचर्स देखील आपल्याला मिळून जातात। यात उगाच स्पेक्सचा भडीमार मारला नाहीये, सगळं व्यवस्थित बॅलन्स आहे, त्यामुळे मला 20,000च्या आत मोस्ट बॅलन्स ऑलराऊंडर फोन आवडला। मी याची किंमत कॅप्शन मध्ये देतो, तोपर्यंत तुम्ही एक लाईक करून तुमच्या मित्रांना ही रील शेअर करा।